महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। जुगरेवाडी येथील शाळेचा सुसज्ज इमारतीबद्दल जिल्हा परिषदेला अभिमान। डॉक्टर किरण पाटील, रोटरी क्लब मुंबईचे उपक्रम। रायगड जिल्ह्याच्या पूर्व भागाचे प्रवेशद्वार असलेल्या जुगरेवाडी शाळेतील इमारतीचे बांधकाम ज्या पद्धतीने करण्यात आले आहे त्या सुसज्ज इमारतीबद्दल जिल्हा परिषदेला निश्चितच अभिमान वाटत राहणार आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले। कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील जुगरेवाडी येथे रोटरी क्लब मुंबई वरळी यांनी लोकसहभागातून उभारलेल्या दुमजली इमारतीचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते। कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक आणि ठाणे जिल्ह्याचे प्रवेशद्वारावर असलेल्या जुगरेवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई वरळी येथील शाळेच्या दुमजली इमारतीचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शाळेच्या दुमजली इमारतीचे फीत कापून लोकार्पण नांदगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच सरिता पादीर यांच्या हस्ते झाले। त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील, महाराष्ट्र विधान परिषद माजी आमदार दिगंबर विशे, रोटरीचे मुंबई डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अग्रवाल, शिक्षण विभागाच्या उपसंचालक डॉक्टर नेहा बेलसरे, जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर पुनीत गुरव, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, आदिवासी विकास विभागाचे पेन प्रकल्पाचे माजी अध्यक्ष संजय सावळा, तालुका गट शिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते विक्रम अडसूळ, रोटरी क्लब वरळीचे सचिव सचिन संघवी, खजिनदार जयेश रुपारेल, दीप्ती राजडा, निमेश सिंगरिका यांच्यासह जुगरेवाडी प्रकल्पाचे प्रमुख कविता गोडबोले आणि या शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे आदींच्या हस्ते स्वागत करण्यात आले। सुरुवातीला जुगरेवाडी येथील आदिवासी नृत्य मंडळाने बाल्या नृत्य सादर केले। तसेच कार्यक्रमाची सुरुवात सीके ग्रुप यांच्या वतीने महाराष्ट्र गीताने झाली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले। यावेळी शाळेच्या दुमजली इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार गुर्जर आणि अभियंता मसे यांचा सत्कार करण्यात आला, तर रोटरीकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन आणि रोटरी क्लब कडून झालेले काम पाहून मला खरे तर मुख्याध्यापक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। या शाळेच्या उभारणीसाठी मुख्याध्यापक रवी काजळे यांच्या भावना ऐकून मी स्वतः भारावून गेलो आहे। मात्र आपल्या कुटुंबाला सांभाळत आमचे कर्मचारी झपाटल्यागत काम करीत आहेत। त्यातून निर्माण झालेले काम, त्यामुळे जिल्हा परिषदेची मान निश्चितच अभिमानाने वर जाऊ शकत आहे। किरण पाटील यांनी पुढे बोलताना रायगड जिल्ह्यात सामाजिक संस्था काम करीत असून त्यांच्या समावेशामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत आहे, याबद्दल देखील डॉक्टर पाटील यांनी सर्व स्वयंसेवी संस्था यांचे आभार मानले। रायगड जिल्ह्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे आणि त्यावेळी मदतीला अशा अनेक संस्था करीत आहेत। स्वदेश फाउंडेशन सारख्या संस्था पुढाकार घेत असून रोटरीने स्वप्नातील गाव असे काम केले आहे, तसे काम रोटरीकडून सुरू आहे। दक्षिण रायगडमध्ये स्वदेशकडून 7 तालुक्यात करीत आहेत। जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय यांच्याकडून CSR द्या आणि त्या निधीचा वापर आमच्याशी बोलून करण्याची केवळ सूचना करीत असतो आणि त्यानंतर सर्वसमावेशक काम उभे राहते, असे किरण पाटील यांनी आपल्या रायगड जिल्ह्यातील अनुभवावरून स्पष्ट केले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पाटील यांनी कोणतीही विकास कामे ही बंधने निर्माण करणे आणि चालवणे आणि शेवटी फलनिष्पत्ती मिळाली पाहिजे, यासाठी विचार करून त्या सर्व वस्तूंचा वापर करून घ्यावा आणि दात्यांना त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या यंत्रणांचा योग्य वापर होईल आणि त्यासाठी तसे आचरण व्हावे, अशी सूचना डॉक्टर पाटील यांनी केली। रोटरीचे गव्हर्नर संदीप अग्रवाल यांनी या ठिकाणी 4 वर्गखोल्या आणि सोबत प्रयोगशाळा तसेच लायब्ररी उभी करून देत आहेत। शिक्षण क्षेत्रात पर्यावरणपूरक शिक्षण देता यावे यासाठी रोटरीकडून 3 पुस्तके ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तयार केली आहेत। ती पुस्तके राज्य सरकारने शिक्षणात अंतर्भूत करावी, अशी सूचना अग्रवाल यांनी केली। तर राज्याच्या शिक्षण उपसंचालक डॉक्टर नेहा बेलसरे यांनी रवी काजळे सारख्या शिक्षकाने
आम्हाला विचार करायला लावले असून ग्रामीण भागात प्रयोगशील आणि टेक्नॉलॉजीचा वापर करणारे शिक्षक यांच्यामुळे शिक्षण विभाग देखील बदलाच्या प्रक्रियेतून जात आहे, त्यास आम्ही पाठिंबा देत आहोत, असे प्रतिपादन डॉक्टर बेलसरे यांनी केले. रवी काजळे यांनी आपल्या जुगरेवाडी येथील कामाबद्दल माहिती सांगताना त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी सर्व माहिती तळमळीने सांगितल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक डॉक्टर किरण पाटील यांनी शेवटी केले. महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत. मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता: मोठे वेनगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.